दर्जेदार नाट्यानुभव प्रेक्षकांना दिलाय. एकच गोष्ट खटकते, ती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. धनानंदानं चंद्रगुप्ताला मृत्यूदंड दिला तेव्हाचा चंद्रगुप्त तसाच, म्हणजे चिंताग्रस्त, संतापानं सतत डोळे फिरवणारा, त्यानंतर आठवीत आदिवासींचं नेतृत्व करणारा तसाच, नंतर कौशल आणि इतर राज्य जिंकल्यानंतर सुद्धा राजा झालेला तसा, पर्वतराजाबरोबर सामंजस्य करार केलेला चंद्रगुप्त तसा. चंद्रगुप्तामध्ये काही बदल होत नाही आणि ते सतत खटकत राहतं. एखाद्या देशाचा जो सम्राट झालेला आहे त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं बदल होणं अपेक्षित आहे, त्याचं परिपक्व होणं अपेक्षित आहे. आणि खास करून जेव्हा चाणक्य त्याचा गुरु असेल, गुरुचं मोठेपण त्यामध्ये असतं की त्याचा शिष्य हा महान होतो. हे जर नाटकामध्ये अधिक प्रभावीपणे बिंबवलं गेलं तर नाटक अधिक प्रभावी होईल, छान होईल. तरी देखील एक रसरशीत सुंदर नाट्यानुभव प्रेक्षकांना पाहायला मिळतो. यासाठी नाटक पाहायला हवं.